नमस्कार मंडळी. आज आपल्याला हरभऱ्याच्या भिजवलेल्या डाळीची चटणी करायची. डाळीच्या चटणीसाठी भिजवलेली डाळ, मिरची, मीठ, जिरे, कोथिंबीर, लसूण आणि थोडं तेल घेतलं. मिरचीचा देठ काढून घेतलं. हे आता वाल्या मिरच्यात बघा माझ्याकडं. कुठल्या बी जमत्यात, वाळल्याला जमत्यात आणि नसल्या वाल्या वाळल्या तरी चटणी बी टाकायला जमते, तसं काय नाही. आता माझ्याकडे होत्या ह्या पिकलेल्या मिरच्या म्हणून मी घेतल्यात आहे. आता मिरच्या झाल्या बघा निसून. आता लसूण सोलून घेते. चटणीला जरा लसूण जास्त टाकावं लागतं बघा, म्हणजे जरा खमंग लागते चटणी. आता ह्याला 2 कांदा घेतल्यात बघा लसणाचं. तेवढं टाकलं म्हणजे खमंग लागन जरा चटणी. हे झाला बघा लसूण सोलून. आता पाट्यावर आधी मिरची वाटायला घेऊ. आता मिरचीत मीठ टाकून घेऊ म्हणजे मिरची बारीक होती. आता मिरची आधी का टाकायची, मिरची जरा अरचकची झाली म्हणजे डाळ ती सोबत सारखीच बारकी होती. नाहीतर ते काय होतंय, मिरची राहती मोठी आणि डाळ होती बारीक, असं होतं. म्हणून आधी मिरची थोडी वाटून घ्यायची. आता मिरची बारीक झाली. आता सगळं साहित्य ह्याच्यात टाकून घेते. आता डाळ टाकून झाली. आता लसूण बी टाकते. आता जिरं बी पाव चमचा टाकते बघा. आता वाटून घेते. आता ह्याला माप चांगल्यासारखं काय नाही बघा. आता आपल्या आपल्या पद्धतीने कमी जास्त चटणी करण्यावर ह्याचं माप आहे. आता ह्याला काय माप सांगायसारखंच नाही. आता उन्हाळ्यात कसं भाज्या पातळ खाऊ वाटत नाहीत माणसाला. असे डाळीची चटणी, कधी आंब्याची चटणी, कधी असं काही काही करून खाल्लं तर हे उन्हाळ्याचं जेवण जातं बघा. पातळ भाज्याच खाऊ वाटत नाहीत. म्हणून आपल्या अशी चटणी हे कधी काही करून खायची. असंच तुम्ही बी आता कधीतरी खायची करून. काय नाही, मिरची नसली तरी चटणी बी टाकून जमते बघा. डाळ भिजू घालायची तेवढी पालता नाही. तुम्ही अशी कधी चटणी करून खाल्ली का? खाल्ली असली तरी कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता एकदा घसारा देऊन झालाय बघा. काही एवढी बारीक झाली नाही. अजून एक बार वाटून घेते त्याला, म्हणजे होते बारीक. आता वाटून झाली चटणी, काढून घेते. आता थोडं तेल टाकून घेते चटणीत. तेल टाकून चांगला असं हलवून घेते आता ह्याला, म्हणजे मिक्स होईल तेल चटणी. आणि ह्याला काय फोडणी द्यायची नाही, काय नाही काय नाही. ह्या काही अशी चटणी छान लागते. गरम केल्यावर परत खराब होते चटणी, गरम करायची नाही चटणी.
आता कोथिंबीर कापून टाकते जरा बारीक ह्याच्या. ही झाली आपली हरभऱ्याची भिजवलेल्या डाळीची चटणी तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा.